आपल्या आयुष्यात अंकांना फार मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. अंकशास्त्राच्या या विशेष भागात आपण 5 मूलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी येणारं नववर्ष कसं जाणार हे आपण अंकशास्त्रांच्या माध्यमातून पाहणार आहोत. ज्या व्यक्तींची जन्मतारीख 5, 14, 23 असते त्या व्यक्तींचा मूलांक हा 5 असतो. बुधाचा विशेष प्रभाव असणाऱ्या अंकासाठी येणारं नववर्ष कसं जाणार हे आपण पाहूयात. 5 या अंकावरती बुध या ग्रहाचा अंमल आहे. बुध हा वाणीचा कारक असल्या कारणाने 5 या अंकाच्या व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या, मिळून मिसळून राहणाऱ्या व प्रत्येक गोष्ट बोलून सोडवणाऱ्या असतात. कोणताही प्रश्न किचकट असू दे, यांचा बोलण्यामध्ये कोणी हात धरू शकत नाही. आता राहिला प्रश्न 2025चा, तर 2025 हे वर्ष मंगळाचं वर्ष आहे. आता मंगळ आणि बुध ह्या दोघांचा जर विचार केला तर यामध्ये हे दोघंही न्यूट्रल राहतात, मित्रही नाहीत आणि शत्रूही नाहीत. त्यामुळं बोलताना मात्र यावेळी बुध या ग्रहाच्या लोकांनी थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे. कारण होईल काय की आपण प्रत्येकाला त्याच्या अडचणीमध्ये सल्ला द्यायला जातो. सल्ला देत असताना त्या सल्ल्याचा वेगळा मतितार्थ काढून आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही याची काळजी आपण यावर्षी मात्र घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आपण एखाद्याबद्दल ज्यावेळी आकर्षित होतो त्यावेळी त्याच्याकडे आपण शारीरिक आकर्षित नाही होत तर मानसिकदृष्ट्या आकर्षित होतो. यावेळी काय होईल की या आकर्षितपणामध्ये थोडीशी फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं त्याचा मानसिक त्रास हा तुम्हाला होऊ शकतो. या व्यक्तींना मज्जासंस्थेशी संबंधित आजार निर्माण होणे, त्यामध्ये झोपेचे विकार असतील किंवा तुमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही दूषितपणा निर्माण होणे ह्या गोष्टी असतील तर त्या होऊ शकतात. त्यामुळे यावर्षी ह्या लोकांनी फार काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पित्ताशयाशी संबंधित आजार वाढू शकतात. त्यामुळे रात्रीचं जागरण असू दे किंवा चमचमीत पदार्थ, मसालेदार पदार्थ खाणं असू दे, या गोष्टी नियंत्रणात या ठेवल्या पाहिजेत. यावेळी मात्र बोलताना जे काही तुम्ही सामाजिक दृष्ट्या बोलणार असाल किंवा ऑफिसमध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल, कुठेही असेल, तिथं निबंध वाचनासारख्या सुद्धा गोष्टी होतात, तिथं तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोलताना पुन्हा एकदा 2 वेळा विचार करून बोला. तुमच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढून तुमच्याबद्दल समाजामध्ये गैरसमज निर्माण होणे, वेगळ्या अर्थानं ते तुमचं वाक्य प्रदर्शित होणं ह्या गोष्टी नाकारता येत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की सही करत असताना तुम्ही कागदोपत्र व्यवस्थित तपासा, कारण तुमच्याकडे कागदपत्राच्या दृष्टीने ह्यावेळी फसवणुकीची शक्यता जास्त आहे. जागा खरेदी असू दे किंवा चेकवरची सही असू दे, ती पुरेपूर काळजी घेऊनच तुम्हाला ती करावी लागेल. सह्यांच्या बाबतीत फसवणूक होईल, एवढी मात्र काळजी तुम्ही घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की आरोग्याच्या बाबतीत मी मगाशी म्हटलं तसं की पित्ताशयाशी संबंधित आजार होऊ शकतात किंवा निद्रानाश असा सुद्धा आजार होऊ शकतो. तर या गोष्टी टाळण्यासाठी किंवा आपल्या या वर्षामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी तुम्हाला विष्णूची उपासना फारशी फलदायी ठरेल. विष्णू सहस्रनाम असेल किंवा व्यंकटेश स्तोत्र असेल, हे गणपती व मारुतीच्या उपासनेसोबत जर तुम्ही नित्य नियमाने करत राहिला तर हे वर्ष तुम्हाला निश्चितच आनंददायक व फलदायी जाईल. धन्यवाद.